जय भीम. नमो बुद्धाय. वर्षावास मालिकेमध्ये आजच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण हा चॅनल पाहताय. चॅनल पाहत राहा. धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. तर आजच्या आपण दुसऱ्या भागामध्ये पाहत आहोत. अधोगतीचे कारणे व दुष्कर्मे असतात, अन्न नव्हे. आमदगंध नावाचा एक ब्राह्मण तपस्वी हिमालयात आपल्या शिष्यगणासह राहत असे. तो आणि त्याचे शिष्य मत्स्य मांस खात नसतात. प्रतिवर्षी आपला आश्रम सोडून ते क्षार आणि आम्ल पदार्थाच्या शोधार्थ खाली उतरत असत. ज्या गावात ते उतरत तेथील रहिवासी 4 महिन्यापर्यंत मोठ्या सन्मानाने त्यांचे आदरातिथ्य करीत असत. एकदा भगवंतांनी आपल्या भिक्खू संघासहित त्या गावाला भेट दिली व भगवंताचे धम्मनिरूपण ऐकून ते गावकरी त्यांचे श्रावक बनले. त्या वर्षी ब्राह्मण आमदगंध यांनी त्यांच्या शिष्यगण प्रतिवर्षाप्रमाणे त्या गावात आले, परंतु ग्रामवासियांनी त्यांचा स्वागतासंबंधी फारसा उत्सव दाखविला नाही. भगवंत मत्स्य मांसाच्या सेवनाचा निषेध करीत नाहीत हे ऐकून तो खिन्न झाला. या गोष्टीचे खरे खोटे करून घेण्यासाठी श्रावस्ती ते जेतवनात, ज्या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध राहत होते, तिथे त्यांच्याकडे जाऊन तो म्हणाला, जो बाजरी, चिंगुलदानाचे दाणे, वटाणे, खाद्य, पालेभाजी आणि कंद, कोणत्याही वेलाची फळे ही सुममार्गाने मिळून सेवन करतात, ते आपल्या सुखासाठी असत्य भाषण करीत नाहीत. परंतु तुम्ही तर लोक जे काही देतात असे चांगल्या प्रकारे म्हणजे शिजवलेल्या माल मसाला लावलेल्या स्वादिष्ट आणि उत्कृष्ट अन्न खाता. जो कोणी तांदळाचे बनवलेले असे उत्तम पदार्थ खातो तो आमदगंध खातो. पक्ष्याच्या मांसासोबत उत्तम तांदळाचे अन्न खातात. तुमच्यावर आमदगंध सेवनाचा आरोप येत नाही असे तुम्ही कसे म्हणता? मी तुम्हाला विचारतो, याचा अर्थ काय? ज्याला तुम्ही आमगंध म्हणता ते आहे तरी काय? भगवंताने उत्तर दिले, जीव हिंसा करणे, तांडणे, बांधणे, चौर्यकर्म, असत्य भाषण, अफरातफर, फसवणूक, मिथ्या गोष्टींचे ज्ञान आणि व्यभिचार ही आमगंध होत. मांस सेवन आमगंध नव्हे. या जगात जे पुरुष आपल्या सुखभोगात इंद्रियाच्या संयमरहित असतात, ज्यांना मधुर वस्तूंचा लोभ असतो, अपवित्र कार्याशी ज्यांचा संबंध असतो, जे विचाराने उच्छेदवादी आणि कपटी असतात, ज्यांची वर्तणूक समजायला कठीण असते, ते आमदगंध असतात. मांस सेवनाने आमदगंधाचा दोष लागत नाही. या जगात जे उद्दिष्ट कर्कश, निंदप्रिय, विश्वासघाती, निंदनीय, अतिशय अहंकारी व अनुदार असतात आणि दुसऱ्यांना काहीच देत नाहीत, ते लोक आमगंध दोषाने युक्त होत. मांस सेवाने मनुष्य आमगंध व दोषयुक्त होत नाही. राग व गर्व, हट्टीविधपणा, शत्रुत्व, कपट, द्वेष, फुशारकी मारणे, अत्यंत अहंकार, पापी मनुष्याची संगत यांच्या योगाने माणसाला आमगंधांचा दोष जडतो. मांस सेवनाने नव्हे. ज्याची सील वाईट, जे घेतलेले कर्ज देण्याचे नाकारतात, जे निंदा करीत असतात, आपल्या व्यवहारात जे चुगलखोरीने वागतात, जे ढोंगीपणा करतात, अशा दृष्टीकर्ते करणारी नीच माणसे ही आमगंध दोषाने युक्त होतात. मांस सेवनाने आमगंध दोष लागत नाही. जी माणसे सजीव प्राण्याची संयम राखून वागत नाहीत, जे पराधन हिरावून त्यांना दुःख देण्यास सदैव सिद्ध करतात, हे अनीतिमान, क्रूर, कर्कश असतात आणि दुसऱ्या उमदर्द करण्याची ज्यांची वृत्ती असते, ते सर्व आमगंध दोषयुक्त होत. मांस सेवनाने आमगंध दोष जडत नाही. जे लोभाने अथवा शत्रुत्वाने सजीव प्राण्यावर छापा घालतात, ते सदैव दुर्गतीने प्रेरित झाल्यामुळे मरणोत्तर अंधारात सापडतात आणि नरकात कोसळतात, ते आमगंधी होत नाही. मांस सेवनाने आमगंधाचा दोष हा जडत नाही. मत्स्य मांस सेवनापासून प्रवृत्ती, नग्नता, शिरमुंडन, जठा, सर्वांना ब्रह्मचर्यन, मुग्रजीन, परिधान, अहित, अग्नी, वृत इत्यादी जगातील सर्व तपांचे अमर पदार्थासाठी केलेले परिपालन आणि मंत्रोपचार, बलिदान, नैमित्तिक यज्ञ यापैकी कशानेही सदैव शंका घेणारा मनुष्य शुद्ध होऊ शकत नाही. ज्यांनी आपली इंद्रिये जिंकली आहेत, ज्याचा संयम करतो, जो धर्मनियत आहे, सरळपणा, मर्दाव यात ज्याला आनंद वाटतो, ज्याच्या ठिकाणी विष याच शक्ती नाही, ज्याने दुःख निरोध केला आहे, तो सुज्ञ मनुष्य जो पाहतो किंवा ऐकतो त्यापैकी कशाची आहारी जात नाही.
आमगंधाचा दोष व दुष्कृत्यामुळे जडतो, मत्स्य मांसाच्या सेवनाने नव्हे. देह प्रक्षपालन पुरेसे नाही. एकदा भगवंत श्रावस्ती येथे राहत होते. संगराव नावाचा ब्राह्मणी इथे राहत होता. तो पाण्याने शुद्धी होत असे मानित असे आणि पाण्याने स्वतःला वारंवार शुद्ध करीत असे तो रात्रंदिवस स्नान करणे ह्या त्याचा स्वभावच झाला होता. एकदा महास्तवीर आनंद सकाळच्या पहारी चिवर परिधान करून भिक्षपात्र आणि चिवर घेऊन श्रावस्तीत भिक्षेसाठी निघाले. श्रावस्तीत फिरून मिळवलेली भिक्षा खाल्ल्यावर ते भगवंताच्या बाजूला बसले आणि अभिवादन करून त्यांना म्हणाले, भगवंत, या श्रावस्तीतील संग गारव नावाचा एक स्नानवादी ब्राह्मण असून स्नानाने तो स्वतःला शुद्ध बनवण्याच्या कर्मात तो मग्न असतो. रात्रंदिवस स्नानापलीकडे त्याला काहीही दिसत नाही. भगवंतांनी करुणा आणि त्या संग गारव ब्राह्मणाची भेट घेतली पाहिजे, ते बरे होईल. भगवंतांनी आपल्या मौनाने त्यांना संमती दर्शवली. दुसऱ्या दिवशी सकाळी भगवान गौतम बुद्ध आपले चिवर चढवून एक चिवर आपल्या आणि भिक्षापात्र हाती घेऊन ते संगाराव ब्राह्मणाच्या घराकडे निघाले. तिथे जाऊन ते आसनावर बसले. तेव्हा संगराव ब्राह्मण भगवंताजवळ आला. त्याने त्यांचे स्वागत केले आणि कुशलकर्म प्रश्न विचारल्यावर त्यांच्या बाजूला बसला. तो स्थानापन्न झाल्यावर भगवंताने त्याला विचारले, ब्राह्मणा, लोक म्हणतात की तू स्नानवादी असून रात्रंदिवस स्नान करून तू स्वतःला शुद्ध बनवण्याचा प्रयत्न करीत आहेस. हे खरे आहे काय? श्रमण गौतमा, हे सर्व काही खरं आहे. मग हे ब्राह्मणा, हे स्नानव्रत धरून तुला काय लाभ मिळत आहेस? तो म्हणाला, गौतमा, हे सर्व व्रत अशासाठी आहे, दिवसा जे काही मी पाप करतो आणि त्याच संध्याकाळी मी धुवून टाकतो, अशा रीतीने माझ्या या स्नानवृत्तीने मी स्वतःला शुद्ध राखण्याचा प्रयत्न करीत असतो. तेव्हा भगवान गौतम बुद्ध म्हणाले, धम्म हा एक जलाशय आहे. तो स्वच्छ व निर्मल आहे. जे या जलाशयात स्नान करतात ते सर्व धर्मयज्ञ सर्वांग शुद्ध होऊन पैतलातील जातात. यावर तो सारंग ब्राह्मण म्हणाला, वा, छान श्रमण गौतमा, मला जीवनापर्यंत आपला शरणागती उपासक करून घ्या. पवित्र जीवन म्हणजे काय? एकदा चारिका करीत असता आपल्याबरोबर असलेल्या भिक्खूंना उद्देशून भगवान गौतम बुद्धाने खालील प्रकारे प्रवचन केलेले आहे. भिक्खूंनो, हे पवित्र जीवन लोकांना फसवण्यासाठी, त्यांची कृपा साधण्यासाठी, काही लाभासाठी, काही कृतीसाठी किंवा वादविवादाच्या जटिल प्रश्नातून सुटका करून घेण्यासाठी किंवा लोकांमध्ये आपले नाव व्हावे यासाठी जगायचे नसते. भिक्खू हो, शरीर आणि वाणी याचे नियंत्रण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अशुद्धता, आसक्ती आणि तृष्णा यापासून विमोचन करण्यासाठी हे पवित्र जीवन जगायचे असते. सामाजिक व राजकीय प्रश्नावरील प्रवचने राजकृपेवर अवलंबून राहू नका. एकदा भगवान गौतम बुद्ध राजगृह येथील खिरींना ज्या ठिकाणी दाणे भरवित असत त्या वेळूनवळातील कलंकदक निवासात ते राहत होते. त्यावेळी भगवंताच्या विरुद्ध झालेल्या देवदत्ताचा पक्ष राजा अजातशत्रूने घेतला होता. सकाळ संध्याकाळ 500 गाड्यातून भरलेली 500 अन्नपात्रे पाठवून तो देवदत्ताच्या शिष्यगणांना तो पोषित होता. तेव्हा काही भिक्खू भगवंतासमोर आले आणि अभिवादनपूर्वक त्यांच्या शेजारी बसले. त्यांना भगवंतांना देवदत्तासंबंधीची वार्ता सांगितली. तेव्हा भगवान गौतम बुद्ध भिक्खूंना म्हणाले, राजाकडून कृपेची, खुशामतीची कोणतीही प्रकारची लाभाची आशा धरू नये. भिक्खूंनो, जोपर्यंत राजा अजातशत्रू देवदत्ताला सकाळ संध्याकाळपर्यंत 500 गाड्यात अन्नपात्रे भरून अन्न पुरवित आहे, तोपर्यंत देवदत्ताची अधोगतीच होत राहणार आहे. सन्मार्गात त्याच्या प्रकृतीची अपेक्षा करणे हे व्यर्थ होईल. भिक्खूंनो, ज्याप्रमाणे कुत्र्याच्या नाकावर काळीज चिरडून थापले तर तो कुत्रा अधिकच पिसळतो, त्याचप्रमाणे जोपर्यंत राजा अजातशत्रू देवदत्ताला अशा रीतीने पोषित आहे तोपर्यंत तो देवदत्त अधोगतीला जात राहणार आहे, त्याच्यात सुधारणा होणार नाही. बंधूंनो, राजाची खुशामत, कृपा व त्याच्यापासून होणारे लाभ हे भयदायक असतात. सर्वोच्च अशी आढळ शांती साधण्याच्या मार्गातील त्या कडू आणि दुःखदायक अशा बाधा होत आहे. म्हणून भिक्खूंनो, तुम्ही स्वतःला शिकवले पाहिजे की आमच्यावर लाभ व कृपा, खुशामत याचा वर्षाव होणार असेल तर आम्ही त्याचा निषेध करू आणि त्याच्या वर्षाव होऊ लागला
तर त्याच्या आमच्या मनावर पकड होऊ देणार नाही, प्रभुत्व मिळू देणार नाही. त्याच्या लालसेने आम्ही स्वतःला राजाचे दास बनवून देणार नाही. जर राजा धार्मिक असेल तर त्याची प्रजा देखील धार्मिक होते. एकदा भिक्खूंना उद्देशून भगवान गौतम बुद्ध म्हणाले, भिक्खू, जोपर्यंत राजा अधर्मशील असतो तोपर्यंत त्याचे प्रधान आणि कर्मचारी देखील अधार्मिक होतात. प्रधान आणि कर्मचारी अधार्मिक झाले की ब्राह्मण आणि गृहस्थसुद्धा अधार्मिक होतात. ब्राह्मण आणि गृहस्थ हे जर अधार्मिक झाले तर नगरवासी सुद्धा अधार्मिक, ग्रामवासी हे सुद्धा अधार्मिक होतात. परंतु जेव्हा राजा धार्मिक असतात तेव्हा भिक्खूंनो ज्याचे प्रधान आणि कर्मचारी सुद्धा धार्मिक होतात. जेव्हा ज्याचे राजे आणि ज्याचे प्रधान कर्मचारी धार्मिक असतात तेव्हा त्यांचे ब्राह्मण आणि गृहस्थ हे सुद्धा धार्मिक होतात. जेव्हा एका ब्राह्मण आणि गृहस्थ धार्मिक असतात तेव्हा त्यांचे नगरवासी आणि ग्रामवासी हे सुद्धा धार्मिक होतात. गुरांचा तांडा नदी ओलांडताना असताना ज्यांच्यामधील वयोवृद्ध असलेला वृषभ चुकला की त्याच्या मागून येणारी सर्व गुरेही चुकतात. त्याचप्रमाणे माणसामध्ये सुद्धा ज्याला प्रमुख मानतात तो वाम मार्गाने जाऊ लागला तर इतर जी सुद्धा त्याचा मार्गाचा अवलंब करत व कुर्म बांधतात. त्याचप्रमाणे राजाने सुद्धा कुमार्ग धरला तर सर्वच राजाला हानी पोचते व गुरे नदी ओलांडीत असतात. जर मनुष्य वृषभ सरळ मार्गाने गेला तर त्यामागील सुद्धा गुरांचा तांडा त्याच मार्गाने सरळ जातो. त्याचप्रमाणे जो प्रमुख असेल जर सन्मार्गाने चालू लागला तर इतरही त्याचे अनुकर करतात आणि सन्मार्गाने जातात. जर ज्याचे राजे चांगले असतील तर सारे राज्यसुद्धा सुखाने नांदतात. राजकीय आणि तर आपण आजचा भाग इथे संपवणार आहेत. तर आजचा दुसरा भाग तर आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत की राजकीय आणि लष्करी शक्ती समअवस्थेवर अवलंबून असते. तर आजचा भाग आपण इथे संपूया. कोविड-19 बाबतीत आपलं जो मी आपल्याला नेहमी रोज सांगत आहे तर आपण आपल्या परिवाराची काळजी घ्या. दिवसांदिवस रोगी वाढत चाललेले आहे. आपल्या परिवाराची सुरक्षा करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. तर आपण आपले परिवाराची रक्षा करा, आपण स्वतः सुरक्षित राहा. आणि आजचा जो द बुद्ध अँड धम्म या ग्रंथाचा आजचा जो भाग आहे तो इथे संपला. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.